मालेगावात मानवतेला काळीमा, चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह सापडला। मुलीच्या वडिलांसोबतच्या वादाचा सूड, विजय खैरनारचा अमानुष कृत्याचा कबुली जबाब। आरोपी अटकेत, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची पोलिसांची तयारी। नराधमाची बाजू आम्ही मांडणार नाही, वकील संघाचा ठाम नकार। आरोपीला फाशी द्या, राजकीय सामाजिक संघटनांची एकमुखी मागणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातून समोर आलेली घटना मानवतेला लाजवणारी आहे। घरासमोर निरागसपणे खेळत असलेल्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून नराधम विजय खैरनार याने पळवून नेले आणि काही तासातच तिचा थरकाप उडवणारा मृतदेह गावातील टॉवर जवळ दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला। संपूर्ण गाव सुन्न करणाऱ्या या घटनेने तालुक्यासह जिल्हा काय संपूर्ण राज्य हादरून गेलंय। प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालंय की महिनाभरापूर्वी मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा सूड या राक्षसी वृत्तीच्या आरोपीने अशा अमानुष कृत्याने उगवला। चॉकलेट देत बालिकेला घरात नेत तिच्यावर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली होती। कुटुंबीय मुलीचा शोध घेत असताना इतर बालकांकडून संशयिताने तिला घेऊन गेल्याची माहिती मिळाली, पण त्यावेळेपर्यंत खूपच उशीर झाला होता। घटना समोर येताच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। सोमवारी संतप्त नागरिकांनी मालेगाव कुसुंबा महामार्ग रोखून रास्ता रोको केला। घोषणाबाजी करत आरोपीला गावातच फाशी द्या अशी मागणी केली। महामार्गावर टायर जाळून आंदोलनकर्त्यांनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत पीडित कुटुंबियांशी चर्चा केली। आरोपी विजय खैरनारला पोलिसांनी रात्रीच अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याच दरम्यान मालेगाव वकील संघानेही या नराधमाची बाजू मांडण्यास नकार देत सामाजिक बांधिलकी दाखवली आहे। या क्रूर हत्येने संपूर्ण तालुका संतापाच्या ज्वाळांनी पेटलाय। राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि जनतेतून एकच मागणी घुमतेय, या राक्षसी प्रवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आणि आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनभावना ओळखत या प्रकरणाची चौकशी उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली असून सर्वंकष पुरावे गोळा करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय। अंगणात खेळत असलेली निरागस चिमुकली क्षणात नाहीशी होऊन दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडते। ही वेदना समजणंही कठीण आहे। डोंगराळे गाव आज शोकाकुल आहे आणि या घटनेनं हादरलेलं संपूर्ण राज्य न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।